नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर हा बघितला का धबधबा, का सुंदर आवाज, हो हो हो, काय बोलायचं काम नाही। तर हा मार्लेश्वरचा धबधबा। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट देखील करा। तर मार्लेश्वर इथं आम्ही सर्व शिक्षिका मिळून खास सहलीसाठी गेलेलो आणि विशेष म्हणजे हा आमचा सगळ्यांचा सखी मंच नावाचा एक ग्रुप आहे भिशीचा, बरं का। तर आम्ही सर्वजण या भिशीच्या अंतर्गत ही छोटीशी सहल, आणि बघा आमच्या शाहूवाडीपासून हे मार्लेश्वर काही फार लांब नाही, अगदी तासाभराच्या अंतरावर। आणि मग इथं पोचलो तेव्हा बारीक पाऊस पडत होता, एकदम बारीक, फार मोठा होता असं पण नाही, परंतु वातावरण एकदम फ्रेश, अगदी म्हणजे दूरवर दिसणारे निसर्गाचं हे सुंदर असं हिरवगार रूप। आणि बघितलं किती सुंदर धुकं वरती, म्हणजे भुरभुरणारा पाऊस, आणि बाजूला हे दिसणारं निसर्गाचं देखणं रूप। तर चला, आज आम्ही सर्वजण मिळून आज देवदर्शन पण घेणार आणि धमाल पण करणार आहे। तर चालत 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 आम्ही असं निघालो, पाऊस थोडा कमी झाला आणि मग आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली। जर तुम्ही मार्लेश्वर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की इथं पायऱ्या आहेत, परंतु अगदी खूप नाहीत, म्हणजे अगदी आपण थकून वगैरे जाऊ इतक्या पण नाहीत, थोड्याशा आहेत। मग आम्ही गप्पा मारत, थोडी फोटो वगैरे काढत आणि एकमेकींशी काही गोष्टी शेअर करत असं निघालं। त्या मैत्रिणींनी एकमेकाचे मोबाईल घ्यायचे, फोटो काढायचे। बघू शकता इथं आजूबाजूला दुकान आहेत आणि एकदम शांत वातावरण, गर्दी अजिबात नव्हती, एकदम शांत वातावरण होतं। मी जरा सगळ्यांच्या पुढं आले, पटपट पटपट पटपट, मला थोडीशी व्यायामामुळं सवय आहे, त्यामुळं मी एकदम पटपट पटपट पायऱ्या चढत पुढं आले आणि मागं काही गोंधळ नव्हता। मग एकटीच चालत चालत मी आपली अशी निघाले। तर शेजारीच जाता जाता छोटेसे ओळ दिसत होते, छोटासा, आकारानं लहान, परंतु खळखळणारा असा झरा देखील त्या ठिकाणी दिसत होता। तर थोडे भाविक होते, मग मी एकटीच निघाले, म्हटलं चला चालत चालत आपल्या अंतरंगासाठी एक व्हिडिओ बनवू। आता अशी संधी मिळाली तर कुठला यूट्यूबवर सोडणारच नाही। हे बघा इथं छोटीशी दुकान आहे, म्हणजे हे अंतर काही खूप अगदी जगापासून तुटलेलं वगैरे असं नाही, त्यामुळे इथली दुकानं, आणि विशेष करून इथं कोकणात ज्या गोष्टी निसर्गाने दिल्यात, पिकतात, त्याचे पदार्थ देखील मिळतात। हा बघा समोरचा डोंगर, आणि इथं ते मी दाखवताच काय झालं, मध्ये कोणतरी आलं, फोटो शूटिंगचं काम करत, परत हा सुंदर झाडा विभागचे अगदी, बघा शाळेत असताना आपण कविता शिकले होतं की विभागचे जणू हुशार शिकायला लागतं। तर चला, तर बघत बघत जायचं पुढं पुढं, थोडंसं झुमतं दाखवलं। याचा आवाज खूप छान आहे, पण मी एडिट केलेला व्हिडिओ, तो त्यामुळे सुरुवातीला जो तुम्हाला आवाज मी म्हणजे त्यावेळी एडिट करताना काही ओहळाचा वगैरे, तर हा एक झरा बघा किती छान आहे। इथं आवाज प्रचंड येतो म्हणून थोडासा आवाज कमी केला आहे, आणि जाता जाता तर हे बघा असं एक छान असं वातावरण। पाऊस काय फारसा नव्हता, परंतु पाऊस जरी असला तरी भिजण्याचा काही प्रकार नव्हता, त्यामुळं आजूबाजूची दुकानं बघत, परत येताना आपण काय घेऊ शकतो का असा विचार करत मी निघाले। आणि एकटी असल्यामुळं आता कुणी कुणी दुकानदार बघा म्हणतात चला मॅडम चप्पल ठेवा, चप्पल ठेवा, म्हणजे त्यांना त्यांचा माल विकायचा असतो। तर असं करता करता हे सुंदर आणि अप्रतिम मंदिर, त्याच्या परिसरात मी आले। बहुधा आत मोबाईल अलाउड असो किंवा नसो मला काही माहिती नव्हतं, परंतु आत गेल्यानंतर काही दिसतच नाही, अंधारच, त्यामुळं आत काय फोटो वगैरे काढण्याचा, तर इथं बघा लोकांचं फोटो सेशन चालले, आणि हे जे समोर असं शिल्प दिसतंय ना निसर्गाचं, बोलायचं काम नाही, नाद खोळा कोल्हापुरी भाषेत। हां, ते बघा हे दुधाचे असे जे झरे, मगाशी मी म्हटले ना ते दुधाचे झरे जणू काही असे पडतायत आणि खाली फुटत आहेत दगडावर पडून, त्याचा आस्वाद सगळेजण घेत होते। आणि इथं गर्दी कमी होती तरी देखील दंगा भरपूर होता,
कारण लोक आपसात बोलत होते, तू इथं उभा राहा, मी इथं उभा राहा. तेवढ्यात गंमत झाली. मी लाडू घेतले होते आणि ती पिशवी माझ्याच हातात होती. मी समोर बघते तो धबधबा, तोपर्यंत माझ्या हातातून एका वानर सेनेतल्या एका सेनानीनं ते घेऊन गेलं आणि मला काही समजलंच नाही, कोण असा हात ओढते, कोण असा हात ओढते. म्हणून मी मागं बघायला लागले, तो घेऊन पळाले. तर बघा किती छान दिसते. मी काही इथं फोटो वगैरे माझा काढला नाही, मी व्हिडिओ काढायच्या नादात होते. तर आमचा ग्रुप अजून मागेच होता. तर मार्लेश्वरचं हे दर्शन देण्याचा शेवटचा माझा प्रयत्न. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.